हॅलो. हा संजय आहे का म्हणलं? कोण? संजय बोलतोय का? संजय नाही, संजयची बायको बोलतीय. हा मी बजाज फायनान्स कंपनीतून बोलतोय. हा बोला ना गुरुजी. अहो ते तुमच्या गाडीचे 2 हप्ते थकलेत. कशाची? अहो तुमच्या गाडीचे 2 हप्ते थकलेत म्हणलं. हा मग हा मग ते तुमचे मिस्टर कुठे आहेत? अहो माझं मिस्टर नाही तर माझा नवरा झोपलाय, बोला की. मिस्टर नाही तर नवरा झोपलाय? हा माझा नवरा झोपलाय. मिस्टर काय असतंय ती? मिस्टर म्हणजेच नवरा हो. हा तीच, माझा नवरा झोपलाय, बोला की. अहो तुमच्या गाडीचे 2 हप्ते थकलेत. अहो साहेब आता तीच थाकल्यात व झोपल्यात. सकाळी चहा प्यायल्यात 2 कप. मग मरणाचं थंडी वाजत होती, सकाळी 1 कप दिला आणि मगाशी 1 कप दिला. आता झोपल्यात, बोला की. मग ते थकलेत म्हणून काय गाडीचे हप्ते भरायचे नाहीत का तुम्हाला? अहो आता गाडीचा हप्ता भरला असतं, पण आता काम धंदा नाही. आता ती थकल्यात, आता त्यांना बसलेली जागा उठवत नाही, तर तुमचा हप्ता कुठून भरावा आता? अहो इतके दिवस लावतात का हप्ते भरायला? अहो पण सर आता ती थकल्यात आणि हप्ता कुठनं भरणार आता? त्यांना बसलेली जागा उठवत नाही. अहो 2 महिने झालं ना तुम्ही हप्ता भरला नाही. मग होऊ द्या ना, महिना तर बदलतच राहणार की. महिना बदलत राहीन म्हणजे काय तुम्ही काय हप्ता भरणार नाहीत का? आता ती सांगते ना, आता हो का मला बी होत नाही. मी घरातलं करते, सकाळी संध्याकाळची भाकर करते आणि खाते आणि नवऱ्याला घालते. सकाळी नवरा माझा 1 कप प्याला, आता जेवण खाऊन बी जाय नाही नवऱ्याला. आता मरणाची थंडीने तर कुडकुडलाय. आता 2 रागा अंगावर टाकलेत आणि झोपलेत बघा. अहो 1 हप्ता थकले आम्ही समजून घेतलं असतं, पण तुमच्या गाडीचे 2 हप्ते थकलेत कसं करायचं? मग थकू द्या ना, आता ती पण थकल्यात की हो. अहो ते थकलेत म्हणजे काय तुम्हाला हप्ता भरायचा नाही का गाडीचा? अहो पण एवढा काय आवाज चढवून बोलायला लागला तुम्ही? सांगितलं ना माझा नवरा थकलाय, कामधंदा होत नाही. आता तुम्हाला कुठं आणून पैसे भरावा होता? अहो तुम्ही हप्ते भरले आम्ही आवाज चढून बोलत नसतात ना. मग आता दोन्ही माझ्या गाडीचं टायर काढून आम्ही त्या दिवशी इकले तर आता दिवाळीला पोरांना कापड घ्यायसाठी नातवंडांना. तर तुम्हाला न्यायची असली तर ती गाडी घेऊन जावा मग. टायर इकलेत? हा 2 टायर इकलं, 2 आरसं इकलं. अहो तुम्ही काय डोक्यावर पडलेलेत का काय हो? डोक्यावर नाही पडली व, खाट्यावरनं पडली मी. खाटावरनं पडली? हा डोक्यावर नाही पडली मी, खाट्यावरनं खाली पडली. तेव्हा माझा बी खूप निसटला यावं. हा बा का तुमच्या ज्यानं हप्ते भरणं होत नसते ना, जशाल तशी गाडी इथं आणून लावा कंपनीत. हा हा मग सांगितलंय ना, आता आमच्या त्या मोकळ्या शेडात ना गाडी लावली नेऊन. 2 टायर इकलेत, 2 आरसे इकलेत. आता बघू, ती एक बाबा म्हणलाय आता इंजन काढून नेतो, माझी दिवाळी तरी होईल ना व. मग न्या तुम्ही. अय बाबा हो, तुम्ही काय येडेत का काय? अशी ना कंपनी काय लावता ना तुम्ही आमची? अहो त्याच्यात मी किती वेळा तरी पेट्रोल टाकून गाडी हिंडली या. अहो हिंडला असताना तुम्ही, मग तुम्हाला हप्ते भरायचे कळत नाहीत का टायमाला? अहो आता काय सांगते मी, तुमच्या डोक्यात फरक झाला का काय? का तुम्ही गिरणात गावला का काय? मी सांगते काय, आता आमचं मालक थकले तर आमच्या मालकाच्यानी ना आता होणार नाही हप्ता भरून. बघा, तुम्हाला गाडी न्यायची असेल ती पडली आमच्या काही इथं पडेल शेड मध्ये, ती गाडी घेऊन गेला तरी काय नाही आता आमचं. बघा हे बघा मॅडम, मी तुम्हाला नीट समजावून सांगतोय हा. जर तुम्ही ह्या महिन्यामध्ये जर हप्ता नाही भरला तर मी तुमच्या घरी माणसं पाठवीन बरं का. मॅडम नाही व, मी आता म्हातारी झाली आणि कशाची मॅडम आणि कशाचं काय आलंय आता? तुमच्या त्या मिस्टरांना नीट सांगा ना जरा, हप्ते भरता येत नाहीत का त्यांना? अहो माझा नवरा झोपलाय, आता किती वेळा सांगू? आता माझा नवरा उठल बघा दुपारी 4-5 वाजता, मग देते नवऱ्याजवळ फोन. अहो त्यांना जरा नीट सांगा, गाडीचे 2 हप्ते थकलेत. अहो तुम्हाला सांगितलं ना आम्ही, कुठनं हप्ता भरावती थकले सांगितलं ना. कुठनं पैसे यायचे आता आमच्याकडं? ते गाडी इथं शेड मध्ये लावली, ती गाडी घेऊन जा तुम्हाला न्यायची असली तर. आमच्याच्याने हप्ता भरून होत नाही तर. त्या गाडीचे 2 जसे टायर काढून घेतलेत ना, तसे बसवायचे, आरशे लावायचे तिला आणि त्या कंपनीमध्ये आणून लावायचे, समजलं का? आता इकून नातवंडांना आम्ही कपडे बी घेतले आणि तुम्हाला कुठनं आणून द्यावं? ही काय तुमचा चालला बाजीराव थाट? तुम्हाला सांगितलं ना गाडी घेऊन जावा म्हणून ती. तुमच्या मिस्टरांकडे तुम्ही काय करा, लवकरात लवकर फोन द्या. नाही माझा नवरा झोपलाय, थकलाय, मरणाचं चालू नका काय बोलवा ना माझ्या नवऱ्याला. सणासुदीचा ताप देऊ नका हो मला तुम्ही. का त्यांना हप्ता भरणं होईना म्हणून थकला काय? थकला का काय म्हणजे? आरो तुर बोलू नका माझ्या नवऱ्याला. माझ्या नवऱ्याने किती माणसांच्यात कमावली आहे. अजून बारीक पोर सुद्धा माझ्या नवऱ्याला आबाशिवाय बोलत नाही. तो आबा डब्बाला नीट हप्ते भरायला लावा ना मग. हा मग भरायचे काय त्या आताच्या आमच्याच्याने भरणं होत नाही. माझा नवरा थकलेला आहे आणि कुठनं तुमचा हप्ता भरावा तेव्हा नसला ती तुमच्याच्याने आम्हाला फोन करू नका आणि परेशान करू नका. त्या पडके आहे का नाही शेडात गाडी लावली, ती गाडी घेऊन जावा. बरं काही बोलू नका. हप्ता भरायच्या टायमाला थकतो तुमचा नवरा.
माझा नवऱ्याने आता मस्की 2 हप्ते भरला, आता काय भरल अजून किती दिवस भरत राहील तुमच्या मड्यावर पैसे? थकले ना तुमचे 2 हप्ते, तुम्हाला काय हे कळतं बघा का नाही? तुम्हाला मी नीट सांगते सणासुदीचं माझ्या तोंडाला लागू नका, मी नाहीतर शिवे जर द्यायला लागली ना तर बघा मग तुम्ही सगळं हादरून जाचाल. का आम्हाला काय धमकी फिमकी द्यायला काय तुम्ही? धमकी देत नाही बाबा, ती गाडी घेऊन जा, मला सणासुदीचा नका ताण देऊ, आम्हाला सणसूद तरी खाऊ दे. असं होय, तुम्ही हप्ते हा. भरीत नाहीत म्हणा ना. कुठलं बरं ग? दोघं नवरा बायको आम्ही थकलं, पोर हाय एक पुण्याला एक हाय मुंबईला, आणि कुठनं हप्ता भरावा तर? आम्हाला कुठलं इन्कम आहे का काय? थांबा मग तुम्हाला इन्कमचं मग अगोदर कळत नव्हतं का? गाडी घ्यायच्या अगोदर आता घ्यायचं कळत नव्हतं, मग कळत असतं घ्यायचं तर मग दिलं असतं का? हप्ते भरणं होत नाही तर गाडीच घ्यायची नाही, मग तुम्ही आमच्या कंपनीतून. आमच्याच्याने भरणं होत असतं तर मग आम्ही घेतली नसती ना. आता भरणं होत नाही म्हणून घेतली. असं होय, बर बर बर. हा. तुमच्या घरी माणसं लावल्याशिवाय तुम्हाला कळायचं नाही बाई. कोण माणूस येत आहे आमच्या इथं? एवढं दारात मोठा मोती बांधलाय, कुत्र्याचं नाव मी पिल्या ठेवलंय, लय मोठं कुत्रा आहे, चावल बरं का तुम्हाला सणासुदीचं. चावद्या चावलं तर, पण तुम्हाला तुमच्याकडून हप्ते वसूल केल्याशिवाय सोडत नाहीत आम्ही तुम्हाला. अरे तू ये र बाबा, तू ये इथं दारात पैसे मागायला, नाही तुझ्या तंगड तोडलं कुत्र्याने तर बघ, नाव बदल माझं. आता ठेव सणासुदीचं, नको डोकं खाऊ माझं. ठेव फोन बघू. ठोय बाई, थांब माझ्या घरी तुझ्या माणसात लावतो, थांब. माझ्या घरी मला अरे तुला बोलतोस का काय रे? तुझ्या किरडीचं लाकूड उचललं तुझ्या. ठेव. हप्ते भरतात मुडदा नाही तुला. बसवला तुझा ठेव. काय तोंड्या हप्ते खापर भरतो, तोंड्या. हप्ते भर नाही तुझ्या घरी भरत माणसं नाही येणार आहेत. का? अरे निघ तू, हप्ता भरत नाही, ठेव फोन. तू तुझा काय संबंध मला फोन करायचा पण?